उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज उशिरा दिल्लीत दाखल झाल्यात। उद्या सकाळी 11 वाजता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यासोबतची भेट ही नियोजित आहे। राज्यसभा खासदार म्हणून ते आपला राजीनामा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल होऊन पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी आधीच घेतल्या होत्या। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही आज दिल्लीत दाखल होणार आहेत आणि या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही त्यांच्या सोबत असणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही सदिच्छा भेटी घेण्यासाठी सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे। विधानसभा कामकाज सल्लागार समित्या, विधान परिषद कामकाज सल्लागार समित्या त्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री नात्याने पहिली त्या ठिकाणी जाणार आहे। बैठक अशी दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दुपारी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा आणि आपल्याकडच्या 2 खात्यांचा पदभार स्वीकारला। सुनेत्रा पवार यांचे दिवंगत पती अजित पवार यांच्याच दालनात आणि त्यांच्याच खुर्चीवर विराजमान होत असताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या। त्यांनी खुर्चीवर बसण्याआधी केलेला नमस्कार पाहून उपस्थितांना गलबलून आलं। त्यांच्यासोबत असलेल्या पार्थ पवारांचे डोळेही पाणावले। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही यावेळी उपस्थित होते। पण आजच्या घडामोडींकडे ते केवळ स्तब्ध होऊन पाहत होते। हे सारे नेते याआधी अजित पवार हयात असताना त्यांना या दालनात बघत होते। ते दालनात असल्याशिवाय ते या दालनात जातही नव्हते। पण नियंत्रणीनं मांडलेल्या विचित्र खेळानं सारं चित्र आता बदलले। अजित पवारांचे सारे सोबती त्यांच्या दालनात होते, त्यांचे कुटुंबीयही होते, पण स्वतः अजितदादा हयात नसल्यानं साऱ्यांना एकाकी पण जाणवत होतं। अजित पवारांचं निधन झालं त्या विमान दुर्घटनेला आता 12 दिवस झालेत, पण अजितदादा आपल्यातून गेलेत असं वाटत नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातही अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन करताना अनेकांच्या मनात विचारांचा कल्लोळ निर्माण झाला होता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाची आणि त्यांच्याकडच्या 2 खात्यांची जबाबदारी आज स्वीकारली आणि त्यानंतर सुनेत्राताईंनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त केल्या। अजित पवारांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला होता तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, अशी भावना सुनेत्राताईंनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली। आपण पाहूयात सुनेत्रा पवारांनी नेमकी आज काय पोस्ट केली। दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन। या कठीण प्रसंगी जनतेनं दिलेलं प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझं सामर्थ्य आहे। त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं कार्य करत राहीन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपला पदभार स्वीकारण्याआधी आपले चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबत आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। तिकडून त्यांचा ताफा निघाला तो पक्ष कार्यालयाकडे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात त्यांनी दिवंगत अजित पवारांना अभिवादन करून पक्ष नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।